तर मी एक सांगते ताईनं, जे मी काल 1Kचं सेलिब्रेशन केलं त्याच्या आलेल्या कमेंटसाठी आणि तुमच्या प्रेमासाठी अगदी मी तुमच्या कमेंट वाचून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं बरं का ताईनं. ताई दादा आजीबाई खूप 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 प्रेम दिलं तुम्ही. तुमच्या प्रेमासाठी मी तुमच्या प्रेमाची ऋणी आहे ताईंनो दादांनो. आणि एका दादाच्या तर 4 कमेंट होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की मला असं वाटतं की मी ताई तुमच्या घरचा मी सदस्य, तर त्या दादांसाठी मी खरंच मनातून हृदयातून त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी एवढं प्रेम देतात आम्हाला. माझ्या फॅमिलीला खूप प्रेम दिलं खूप साऱ्या ताईंनी. आता जरी बोलले तरी माझा असा गळा दाटून येते बरं का, एवढं प्रेम दिलं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला. तर त्यांच्या प्रेमासाठी त्यांच्या कमेंटसाठी तुमची अगदी मी ऋणी आहे असं म्हणाल तरी पण चालेल ताईनं. कारण खूप सपोर्ट केला तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या स्वामींच्या आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत आहे. तुमच्या कमेंट खूप साऱ्या छान कमेंट आल्या, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आता ज्यांना दिलेत मी कमेंटचे उत्तरं दिलीत, आता ज्यांचे राहिलेत ना त्यांच्यासाठी सॉरी. आता इथून पुढं देईल. आता ना अजून कमेंट यायच लागले तर त्या ताईंना मी आता इथून पुढं त्या कमेंटसाठी मी त्यांचे धन्यवाद मानेल. तर चला आता इथून पुढं व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहे सर्वजणी मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार. आता वाजलेले आहेत 7ला एक 5-10 मिनटं कमी इथं जायचं आहे आजीकडं. पण आवरलं होतं लवकर, सगळं फ्रेश झाले, आंघोळ कुणीच उठलं नाही. मला झोप येत नाही 5च्या नंतर ताईंनो. रविवार असो सुट्टी असो काही असो, मग मी उठले लवकर, आपलं आवरले, घरं वगैरे पुसून घेतले आणि नाश्त्याची पण तयारी अर्धी झाली. आता 7 वाजलेत, आजीकडे जाऊन येते. त्याच्यानंतर पुढे नाश्ता काय करायचा ते पण तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो. तर आज आहे बघा पुरी भाजीचा बेत. त्यासाठी बटाटे लावून घेतले, 2 शिट्ट्या झाल्या. आता म्हणलं खाली जायच्या अगोदर जर बंद केला ना गॅस, पुन्हा कोण उठून कुणी बंद करत नाही काही नाही बघा ताईंनो. तर त्याच्यामुळे तसं आहे. आता पूजा राहिली आहे, तर म्हणलं आता पूजा थोड्या वेळानं करून खालून आल्यास, कारण आजीकडे जायचा टाईम झाला आहे. बघा वातावरण दाखवते तुम्हाला, खूप ढग आले, तर आभाळ आलं आहे. पावसाचा काय येतं आहे काय माहीत नाही बघा ताईंनो. हे असं पावसाची येणं झालं आहे, आभाळ यायला नुसतंच. कामवाली आली का बघते खाली, अजून कोणी झालेलं नाही बघा. पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी पक्षी आम्हाला उठवतात बघा. एवढी एकतर इतकी बारीक चिमणी ना आता नाही. आज सकाळी 5 वाजल्यापासून तिचा जीव इतकाच आहे, पण इतकी ओरडती ना जोरात जोरात न झोपेत, किती झोपेत तुझा माणूस जागा होतं. या असे पक्षी ह्या झाडांवर बसतात, आपल्या आंब्याच्या झाडावर. हे असे इकडं पण हे लिंबाचं झाड आहे, हे पा मोठ्याच्या मोठं, तिथं येऊन बसतात पक्षी. इकडल्या आंब्याच्या झाडावर बसतात, तर भरपूर झाडं आहेत ना, तर त्याच्यामुळे इकडचं वातावरण पण दाखवतं तुम्हाला थोडंसं. जांबाचं झाड आहे इकडं, ह्याच्यावर पण बसतात पक्षी. आणि इकडं आता कावळे आले नाहीत ना, तर कावळ्याला इथं ना पाणी ठेवले बघा ताईनं प्यायला. मी तुम्हाला दाखवते. ते टप दिसायला का त्याच्यात कावळे येते, तर आंघोळ करून जाते, तर पाणी पिते. तर त्या प्लेटीत ठेवले मी चपाती, असं भात, जे बी काही असेल ना ते ठेवत असते. जर आलाच ना कावळा ताईनं तुम्हाला नक्कीच शेअर करेल बघा मी. सकाळचं मस्त असं वातावरण, ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस. काल अर्धे कपडे वाळले, अर्धे वाळले नाहीत, पण बाहेर तसेच ठेवले. तर कारण आबाळामुळं कपडे वाळणं झाले. तर चला आता 7 वाजले, इथे जाऊन मी आजीकडं. तिकडून आल्याच्या नंतर मग बघते. आता बटाटे लावले, तर पूजा राहिली, नंतर करून घेते आता पूजा. घर पुसलं होतं म्हणून फॅन लावला होता हॉलमधला. आपले बटाटे झालेत बघा, आता झाले. तर आता उठल्याच्या नंतर बघते. आता जेव्हा उठेल तर आपण करून तर ठेवावंच लागेल. पुन्हा बी एक काम असते. आवरून घेतले सगळं पद्धतशीर, किचन वगैरे. तर जाते आता. चला बघा 7 वाजले, बघूच तर 7 वाजते. तर जावंच लागते आता. 7:15 झाले, आजीकडून आले. आता म्हणलं अगोदर चहा घेते, कारण सकाळी ना चिया सीड्सचं पाणी आणि लिंबू पिऊन गेले होते. त्याच्यामुळे एक तास तरी कमीत कमी त्याच्यावर काहीच घेत नाही आहे. त्याच्यामुळे सकाळचं झालं ते. म्हणलं आता काय अगोदर दुधावरची मलाई काढून घेते ताईंना. 1 मिनिट. खूप छान दूध देते. तर आणि ते लिंबू पाणी पिल्याच्या नंतर ना अर्धा तास, पण मी जास्तच अजून 1 तास असं काहीच घेत नाही बघा ताईंना. आणि
आम्ही कपात नाही फुलपात्रात चहा घेतो, सवयच लागलेली पहिल्यापासून. आमच्या सासूबाई आमचे सासरी पण फुलपात्रातच चहा घ्यायचे, तर त्यांचीच आम्हाला कप आहेत. कपातल्या चहाची काय ती सवयच नाही, घेतल्यावरच वाटत नाही चहाची. मस्त अगोदर चहा करून घेते आणि पूजासाठी पाणी पण सोडून घेते, पूजा करून घेते लगेच. तर चला आता साहित्य भाजीचं लागणार आहे, लगेच फ्रीजमधून एकाच टाइमला मला ठेवते ते काढून घेते. टोमॅटो, हिरव्या मिरच्या लगेच घेतल्या. तर बटाटे पण आपले छान असे उकडून झालेले आहेत. हे आता थंड झाले, कारण सकाळीच लावलं होतं. थोडं गरम आहे तरी पण पाणी काढून घे, त्याच्यात थंड पाणी टाकते थोडंसं, म्हणजे काय तिथं झाले. एक कांदा, एक टोमॅटो, कांदा, चहा उकळत आहे आपला. तुम्ही आज काय केलं नाश्त्याला? घरी असले लेकरं घरी असले म्हणजे नाश्त्याला थोडंसं म्हणलं वेगळं करावं काहीतरी. चहा उकळला, चहा घेते, नंतर पुढचे कामं करते. ताईनं या चहा घ्यायला, मस्त असा चहा छान लागते. सकाळी सकाळच्या चहाची सवय सुटू नाही, काय करावं काही नको. आता 4 वाजता नसला ना तरी पण चालतंय बघा. तर या चहा घ्यायला. लोक कप बशी घेतात, आम्ही प्लेट आणि फुलपात्रे घेतो बघा. तर पूजा करून घेते आता. तर मी स्वामीपाशी रोज असं पाणी ठेवते ना ताई, तर हे तीर्थ मी रोज प्यायला येते. कारण ह्याच्यावर असं ना, ह्याच्यात प्रसाद ठेवायचा, जे बी आहे ते ना त्याच्यावर झाकून ठेवायचं, उघडं नाही ठेवत मी. त्याच्यामुळं हे आपलं स्वामी महाराजांचं तीर्थ, तर हे वेस्ट नाही घालवायचं, हे पिऊन घ्यायचं. इथं देवापाशी पण माझ्याकडे नाही असं झाकलेलं असते पाणी, हे पण मी तीर्थ म्हणूनच हे पण घेत असते. उघडं ठेवली की पाण्याची भीती वाटते, त्याच्यामुळे असं झाकून ठेवत असते पाणी. चला आता अगोदर हेच पिते, तीर्थ पिते, आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. आता किती पूजा. तर आपल्या बघा कशा टम्मा फुगणाऱ्या पुऱ्या, आणि ही इकडं आहे बटाट्याची भाजी सुंदर अशी. तर चला अशा पुऱ्या सगळ्याच्या एकदा तळून घेते आता. उठायले ते एक जण, सगळ्यांना देते खायला. बघा छान आहेत की नाही, कलर किती छान आलाय बघा. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. तुम्ही काय केलं नाश्त्याला ते पण सांगा मैत्रिणींनो. तर हे पण एकदाच लाटून घेतले. आता आज मदतीला नाही येत आमचे मिस्टर, उशिरा उठलेत जरा, त्याच्यामुळं. नाहीतर ते जर लवकर उठले तर तेच करते. तर पण आज त्यांना बाहेरचं दुसरं काम लागले, ते कपडे वाळू घालायचे ना, दोरीच निघून गेली बघा ताईंनो. त्याच्या आधी सकाळपासून उठल्यापासून तेच करायला लागले. तर सोनू आहे इथे, तर त्याच्यामुळं हां छान होत आहे आता. ती देवीचं आजीनं देवीचं सांगितलं नाही का.